केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांची शक्यता आहे। पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यानंतर होत असलेल्या मंत्री परिषद बैठकीत बदलाबाबत चर्चेची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ उद्या अंतरवालीत चर्चेसाठी येणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता शिष्टमंडळ अंतरवालीत दाखल होणार। मागण्यांबाबत जरांगेशी चर्चा करणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक। उद्या दुपारी मातोश्री बंगल्यावर बैठक होणार। विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे, तर मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक होणार आहे। विधान परिषदेसाठी प्राथमिक चर्चेत महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 12, शिवसेना 3, तर राष्ट्रवादीला 2 जागा। सूत्रांची माहिती, तर शिवसेनेचा 5 पेक्षा जास्त जागांवर दावा। चांदीची दरवाढ सुरू। सोनं 1000 तर चांदी 2000 महागली। जीएसटीसह सोनं प्रतितोळा 1,62,000 चांदीचे दर थेट 2,78,000 रुपयाची घसरण सुरूच। भारतीय रुपयाचा नवा निच्चांक रुपया 96.86 या नव्या निच्चांकी पातळीवर। युद्ध सुरू झाल्यापासून रुपया 6.4% कमकुवत। जळगावच्या धरणगावात पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांची गर्दी। इंधनाच्या प्रतीक्षेत पंपावरच मुक्काम। शेतकऱ्यांसाठी पंपचालकाकडून जेवणाची व्यवस्था। पेट्रोल पंपावर बसली जेवणाची पंगत। नाशिकच्या सिन्नरमध्ये डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका। डिझेल महागल्याने शेती मशागतीची गणितं बिघडली। वाशिम जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा। डिझेल अभावी मशागतीची कामं रखडली। डिझेलसाठी वाहनांच्या पेट्रोल पंपावर रांगा। अमरावतीत जीव धोक्यात घालून प्रवास। खासगी ऑटो चालकाकडून ओव्हरलोड वाहतूक। ऑटो बाहेर लटकत जीवघेणा प्रवास। वाहतूक पोलीस कारवाई करणार। पुण्यात खेडच्या रेटवडीत तरुणावर हल्ला। अवैध गौण खनिज उत्खनन तक्रार देणाऱ्यावर हल्ला। तक्रारदार तरुणाला वाहनानं चिरडण्याचा प्रयत्न। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। नागपुरात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय। शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार। गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकासमोर एका 45 ते 50 वयोगटातील अनोळखी महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली। दुसऱ्या घटनेत वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। पाणी टंचाईच्या संकटात मुंबईकरांना सरकारचा दिलासा। धरणांमधील राखीव पाणीसाठा वापरण्यास महापालिकेला परवानगी। ऑगस्टपर्यंत अतिरिक्त पाणी कपातीचं संकट टळणार।